मुंबई मीरा भाईंदर येथे MMRDAने 100 कोटींचा 4 लेन डबल डेकर पूल उभारला आहे। या पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या उड्डाण पुलाच्या बांधकामाला ट्रोल केले जात आहेत। आता कशामुळे ते पहा। व्हायरल व्हिडिओनुसार MMRDAने वाहतुकीसाठी तयार केलेला हा 4 पदरी पूल पुढे जाऊन 2 पदरी होत आहे। यामुळे नेटकरी या पुलाला ट्रोल करत असून मनसेही या प्रकरणात आपली भूमिका मांडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग पूर्णपणे तयार झाला असून हा मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे हा डबल डेकर ब्रिज असून वरून मेट्रो आणि खालून गाड्या धावतील अशी रचना या पुलाची केली आहे। त्यामुळे या डबल डेकर ब्रिजचं कौतुक केलं जात होतं, परंतु आता या पुलाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून हा काय प्रकार आहे असा सवाल केला जात आहे। मीरा भाईंदर येथील 100 कोटी रुपयांच्या नवीन डबल डेकर उड्डाण पुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। यामध्ये एक रुंद 4 पदरी रस्ता अचानक 2 पदरी होत आहे। तुम्ही इथं पाहू शकता की यामध्ये रुंद 4 पदरी रस्ता अचानक 2 पदरी होत असल्याचं दिसत आहे। हा पूल महत्त्वाकांक्षी मेट्रो लाईन 9 प्रकल्पाचा एक भाग असून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे। मात्र आता या उड्डाण पुलाच्या बांधकामाबाबत टीका केली जात आहे। दरम्यान हा उड्डाणपूल असा का तयार करण्यात आला आहे? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अशा डिझाईनला मंजुरी कशी दिली? यामुळे अनेक अपघात घडू शकतात, ज्यात वेगाने धावणारे 4 लेनची वाहतूक पुढे जाऊन 2 लेन होत आहे असे प्रश्न केले जात आहेत। त्याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल बनवण्यात आला असला तरी सोशल मीडिया वापरकर्ते या डिझाईनला बॉटलनेक वाहतुकीचा अडथळा असं म्हणत आहेत।